DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. प्रशासनाचा हलगर्जीपणा भोवला. त्र्यंबक देवगाव रस्त्यावरील खड्ड्यात पडून तरुणाचा अंत. दिशादर्शक फलकांचा अभाव. अस्वली हर्ष घाटात दुचाकीस्वाराचा खड्ड्यात पडून जागीच मृत्यू. रस्ते विकास की मृत्यूचा सापळा. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे 30 वर्षीय तरुणानं गमावला जीव. त्र्यंबक देवगाव रस्त्याच्या संत गतीनं सुरू असलेल्या कामामुळे आणि संबंधित विभाग व कंत्राटदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. रविवारी रात्री अस्वली हर्षघाट परिसरात रस्ता कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकीसह पडल्यानं सोनू मेरदे वय 30 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सध्या त्र्यंबक देवगाव रस्त्यावर मोऱ्या बांधण्याचं आणि रस्ता रुंदीकरणाचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या कामासाठी ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे खोदण्यात आलेत. मात्र हे काम करत असताना कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवले असल्याचं चित्र दिसतंय. रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर्स किंवा धोक्याच्या सूचना देणारे बोर्ड लावण्यात आले नाहीत. रात्रीच्या वेळी वाहनधारकांना खोदलेल्या भागाचा अंदाज येत नसल्यानं हा मार्ग मृत्यूचा सापळा बनलाय. मृत सोनू मेरदे हा रात्री त्र्यंबकेश्वरहून तळवडे या आपल्या गावाकडे जात असताना अस्वली हर्ष घाटात अपघात घडला. अंधार असल्यानं आणि समोर खोदलेला खड्डा दर्शवणारा कोणताही फलक नसल्यानं त्याची मोटरसायकल थेट खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्यानं सोनूचा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते. ब्युरो रिपोर्ट DNA न्यूज नाशिक.